थोडं तुम्हाला डिस्टर्ब केलं मगाशी. नाही नाही नाही, बोला ना. काही नाही, माल आहे आपल्याकडे आता हार्वेस्टिंगच्या टप्प्यात आहे. 5 एकर आहे सोलापुरी लाल. बर बर हा तर अजूनही 8-10 दिवस थांबू शकतो. बर अजून काही कुणाला दाखवलेलं नाही, माल व्यापाऱ्यांना काही बर हेच केलेलं नाही. बर. तर काय तुमचं मार्गदर्शन घ्यायचं होतं त्याच्यावरती काय करावं? आता पहिली गोष्ट, इथला पाऊस उघडलाय पण युपी बिहारला थोडासा पाऊस आहे. बरं. त्यामुळे तिथल्या विक्रीमध्ये सगळीकडेच म्हणजे जे व्यापाऱ्यांचे माल जातात त्याच्यात थोडासा 1-2 दिवस अजून मला प्रॉब्लेम वाटतोय. बरं. आणि बरं. साधारणतः 4-5 दिवसांनी तुम्ही हा. एक अंदाज, अजून 7-8 दिवस टाइम आहेच. हो हो. 4-5 दिवसांनी एक मार्केटला पुणे किंवा नाशिकला तुम्हाला सोयीस्कर असेल तिथं आपल्या बरं. दोन्ही डाळिंब यार्डला भेट द्या. बरं. आणि माझे आता 4 एक एकर हे आपण आहेत, शरद किंग त्या हार्वेस्टिंगला नाहीये. बर. मला आता एक 4 एक एकर प्लांटेशन करायचं आहे. हम्म. तर काय शरद किंगला जावं की भगव्याला जावं? आता भगवाच येतो, असं काही शरद किंग म्हणजे हा, वेगळा शरद नाही. वेगळं सिलेक्शन आहे त्याच्यातलं. परंतु सिलेक्शन. काही आता आमच्या इकडचे गारगावची जी मंडळी आहे, गाडेकर आहेत किंवा पाडेकर आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे सुपर भागवाच लावा. प्रत्येकाचं मत वेगळं आहे, पण ती डेमो प्लॉट जो आहे त्यांना पहिला फोन करा, किंवा तिथं सातनामेला ती बाग आहे ती नाही, मी नजरेने आता जाऊन पहा. 4 एकर ऑलरेडी लावलेली आहेत शरद किंग. फक्त हा, मग आता त्याच्यात फळं आलेत का तुम्हाला? फळं, आता मी ते या सोलापुरी लाल मध्ये मर झाली होती तिथे एक 5-6 झाडं लावल्यात. हा. फळं सुंदर आलेली आहेत, काही अडचण नाही त्याला. ते म्हणजे हे चांगलंच आहे. आणि भोसले अण्णांकडे जाऊन ते बघितलेले, त्याच्यात मला समाधान आहे, काही अडचण नाही. मार्केटिंगच्या हिशोबाने तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की मी ज्यावेळेस डेमो प्लॉट मधला 16 नोव्हेंबरला मागच्या वर्षी त्याचं काढणी झाली मालाची, बर. बर. त्यावेळेस शेतकरी मेळावा हो, घेतला होता बरोबर तिथं. बरोबर जवळजवळ बरोबर. 1000-1500 शेतकरी आले होते. आणि ते करेक्ट करेक्ट. प्रत्येकानं ते फळं पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये तिथं हे होता, म्हणजे भगवा पण होता, शरद किंग गुटी पण होती, आणि शरद किंग टिश्यू कल्चर होता. बरोबर. तर त्यातली मी साधा भगवा, शरद किंग हम्म. गुटी आणि हम्म. शरद किंग टिश्यू कल्चर अशी काही फळं माझ्याकडं सॅम्पलला घरी आणून ठेवली होती. बरं. आणि मी ती 63 दिवस तो अशीच फळं कपाटावर राहिली. पण बरं. आता तो बंगला बरं. आहे आमचा, त्याच्यामध्ये थंड म्हणजे डिसेंबर-जानेवारीचं हवामान थंड असतं. बरोबर. तर ती 63 दिवस म्हणजे काल परवा तोडली अशीच ती फळं दिसत होती. अच्छा कुठंही अच्छा. फ्रीजमध्ये ठेवलेली नव्हती. बरं बरं आलं बरं लक्षात. बरं. हा हा. त्याच्यामध्ये जी टच झालेली फळं होती, म्हणजे पडलं असेल किंवा त्याला टच नाही, बरोबर. ते हा सडलं हा. होतं एक फळ. बाकी अच्छा. 4 फळं वेगवेगळी ठेवली, त्याच्यावर प्रत्येकावर नाव टाकलेलं होतं मी. तर हम्म. ती आहे अशी दिसत होती. माझा दृष्टिकोन कसा आहे, की मी डेमो घेतला थोडक्यात 63 दिवसाचा, आणि त्यानंतर ती महिनाभर फळं राहील अशा लेव्हलवर ते फळ टिकलेलं होतं. टिकली. बरोबर हां. बरोबर. तर माझा म्हणण्याचा उद्देश आहे, की देशात तर हे फळ चालेलच. हम्म. तुमचं उद्या 100 देशात जरी माल जायचा म्हटलं इथून आपल्या महाराष्ट्रातून, तर बरोबर. त्याला लाईफ चांगलं वाटलं माझ्या नजरेमध्ये. वाटलं. अच्छा. या वर्षी आता तुमच्याकडे शरद किंग काही विक्रीला आली असतील तर भगवा तर रेग्युलर चालूच आहे, पण शरद किंगची काही फळं आली असतील तर त्याच्यात तुमचं काय मार्केटचं हे कसे लेवल कशी राहिली बघा, आता दोन्हीमध्ये? शरद किंग गुठी म्हणून मी विकलेलं आहे, त्याचं जाड सालच आहे. पण शरद किंग टिश्यू कल्चरचा एकच डेमो प्लॉट होता कंपनीचा. पण बरोबर. ह्या वर्षी कदाचित येऊ शकतोय, पण माझ्या नजरेत आता कुणी जर मला फोन केला की शरद किंग हा. टिश्यू कल्चरचा माल आलेला आहे. माझ्याकडे एक प्लॉट आहे ना, तो टिशूचा आहे. हा आणि हा 2 प्लॉट आहेत ते गुटीचे आहेत. हा. हा, तर सह्याद्रीचीच आपली म्हणजे टिशूचा एक प्लॉट लावलेला आहे मी. बर. तो तो आता पुढच्या सीझनला तिन्ही प्लॉट येतील ते हार्वेस्टिंगला. भरपूर येतील पुढल्या वर्षी तर हो. महाराष्ट्रात टिश्यू कल्चरची भरपूर प्लॉट असतील. भरपूर प्लॉट राहतील. हो पण हो मी हो. कुठल्या कंपनीची जाहिरात करणार नाही. पण उद्या हा हा माल उद्या स्थानिक बाजारपेठेत येण्यापेक्षा तुमचा जर शेतातून एक्सपोर्ट झाला, हा तर हा हा. त्याच्यात माझं हित नाही, शेतकरी हित आहे. शेतकऱ्यांचं इथे बरोबर आहे हा, ते. म्हणजे उद्या तुमचं रिजेक्शन जरी बघितलं स्थानिक मार्केटला आलं, तरी हम्म. ते देशात कुठं बी जाऊ शकतं. एवढा टणकपणा त्या फळात मला जाणवला. हा वैयक्तिक माझा भाग झाला. बरोबर आहे ना. तेच तुमचं काय आहे, फिरणं जास्त आहे महाराष्ट्रभर सगळीकडं. हा हा मी काय झालं, हे फर्स्ट टाइमच मी शेतीत फारसा पडलेलो नव्हतो. हा आता कोविड नंतरच शेती घेतली. कोविड मध्ये हे झाल्यानंतर डेव्हलप करून डाळिंब लावलीत, हम्म. जांभूळ लावलेलं आहे, त्याच्यानंतर आंबे लावलेले आहेत, एक बर 10 बर एकर आंबे लावलेले आहेत. बर. तर आता एक 4-4.5 एकर क्षेत्र रिकाम आहे. हम्म. तर मग त्याच्यात माझं ते हे चाललं होतं की डाळिंबात जायचं का आंब्यात जायचं, म्हणजे हा हा हा. दोन्हीपैकी एक वाण करायचं आहे. हम्म. तर मग आता ते आता जरा बाजारभाव बरे असल्यामुळं काहींचं मत आहे की तुम्ही डाळिंबच करा, क्षेत्र डोंगरावर आहे, हम्म. कोरडं हवामान आहे, थोडीशी मुरमाड जमीन आहे. हम्म. तर सगळ्यांचं मत पडलं डाळिंबासाठी योग्य आहे तर डाळिंबच वाढवा.
मग हम्म. त्याच्यात परत असं झालं की कुठला वाण वाढवायचा भगवाच का आता सोलापुरी लाल झाले 5 एक एकर 4 हम्म. एक एकर हे लावून झालेलं आहे. मग तिसरा वाण करायचं का शरद किंगच वाढवायचं असा हम्म. एक विचार चालू होता. आणि दुसरं सिंगल स्टेम आणि मल्टी स्टेम तुम्ही बागा बघितल्या त्याच्यात काय मत आहे तुमचं ते एक विचारायचं होतं. नाही, आता त्यातला मला एवढा अभ्यास नाहीये नाही की बरं बरं सिंगल खोड जे आहे हा तर त्याच्यातही शेतकऱ्यांचा रिझल्ट चांगला आहे असं ते चांगलं मी आहे व्हिडिओ बरं पाहतोय. बरं बरं हा, पण त्याच्यामध्ये आपण अभ्यास करा. पण एकच सांगेल की शरद किंग टिश्यू कल्चर ही लॅब मधून आलेली व्हरायटी आहे आणि हो अनेकांना ती हो आपण दिलेली आहे. पण बरोबर त्याच्यामध्ये रोगमुक्त येताना येते. पण बरोबर गुटीमधनं किंवा रोपामधनं कुठून तेल येतो कुठं काय येतो काहीच कळत नाही हा आपल्याला. ती ती गोष्ट आहे हो हो हा, हो कदाचित चांगलं पण येऊ शकत असेल, पण शरद किंग टिश्यू कल्चर किंवा अनेक कंपन्या आहेत त्या लॅब मधून आलेल्या रोपांना थोडंसं हम्म. प्राधान्यानं काहीतरी टेक्नॉलॉजी वापरलेली असेल. बरोबर आहे बरोबर त्याचा नाही मी नक्कीच जाऊन ते सह्याद्रीची लॅब पण बघितली आणि स्वतः जाऊन मी ती रोपं आणली होती टिश्यूची. हा. हा त्याच्यामुळे ती आहेच आहे त्याच्यात काही वादच नाही की ते सगळं लॅब मध्ये तयार करून रोगमुक्तच आहे ते. हम्म, 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 हम्म. नाही ते चांगले आहे. ते आता बागातीने चांगले आहेत त्या टिश्यूच्या चांगल्या आहे गुटीची चांगली आहे तसं. तुमचं कोणत्या गावात आहे? माझं आहे ना क्षेत्र बोट्यावरून बेलापूरकडे जातो ना आपण बदकी बेलापूर बर बर. ते तिथं पवारवाडीचा डोंगर आहे त्या डोंगरावरती एक 25 ठीक एकर क्षेत्र घेतलेलं आहे. ठीक. मी येता जाता राहिला कधी मी राऊंड आळे मारेल. फाट्याला राहिला आळे फाट्याला आहे मी. बर बर चौकाच्या एकदम जवळ आहे. तुम्ही जर पुण्यावरून निघाले मी पुण्यात पण राहिला आहे सेनापती बापट रोडला बर 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 4-5 दिवस पुण्यातच असतो. बर. हा तर तुमचं या भागात येणं झालं मला जर आदल्या दिवशी जर कळालं फोन केला तर आपण मग भेटून हे करूयात नक्कीच माझ्या बागेवरती जाता नाशिक येईल. डाळिंबेडला जाता येता मी तुम्हाला फोन करेल आणि नक्की आपण नक्की भेटूया. आणि नक्कीच आपण डाळिंबाकडं वळा. पण हे ह्या वर्षी रेट मिळाले ते सतत अपेक्षा न ठेवता न वळा. ठेवता नाही माझं कॅल्क्युलेशन हेच होतं की बाकीच्या याच्यापेक्षा लाख रुपये इकरी मिळाले म्हणजे झालं हा, सगळं खर्च जाऊन म्हणजे डाळिंबात असं. या वर्षी मंदी पण येऊ शकते, एवढ्या बागा झालेल्या आहेत, पण काय हो हरकत मग नाही. लागवडच प्रचंड चालू आहे हा. त्याच्यामुळेच मी ते आंब्याचं थोडस मध्ये डोक्यात घेतलं होतं म्हटलं इतकी लागवड झालेली आहे कारण एक 7-8 वर्षापूर्वीचा पिरियड घेतला हा. तरी डाळिंबात हेच होतं ना जरा मंदीचाच कार्यक्रम होता. बघा, हे किती जरी लागवडी लागल्या तरी 800, 900, गवशे सगळे आलेली आहेत. ते हा ते बाद आहेच होणार ते आहेत काही बरेचसे. बरोबर आहे बरोबर आणि नाही जे आणि अभ्यासू आहे. डाळिंबाचं मी आता बघतोय पहिल्याच वर्षाची आहे ना हा, तुम्हाला क्लिअर कट मॅनेजमेंट असेल तरच माल आहे नाही तर तसं काही माल येणं एवढं अजिबात नाही. आता सोपं मी नाही. 4 राज्याचा अभ्यास करतोय. हम्म पण कितीही डाळिंब लागू द्या, त्याला खाणारा वर्ग देशात आहे आणि परदेशात पण आहे. बरोबर आहे आणि बरोबर आहे आणि एकमेव पिकवणं फळामध्ये सुद्धा एवढं सोपं नाही की तुम्ही लावलंय ना आलंय असं ही होणार नाही गॅरंटी थोडं नाही, थोडं गॅरंटी नाही. इथून क्लायमॅटिक कंडिशन चेंज हा, होत राहिल्यात सगळ्या. क्लायमॅटिकनी कधी साथ दिली तर थोडीफार मंदी येऊ शकते. पण क्लायमेटच हम्म. एवढं विचित्र झाले की बरोबर आहे कधी काय होते सांगता येत नाही. खरी गोष्ट आहे पण खरी मी गोष्ट आहे 50-50, 60-60 वर्षाचे शेतकरी पाहिलेले आहेत की त्यांनी हार मानलेली नाही. नुकसान बरोबर आहे झालं तरी पण ते त्याच्यातच परत रमलेले आहेत. बरोबर आहे नाही ते जे खाली जातं ते वरती येणार वरती येणार ते खाली येणार हा, ती हा, 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 सायकलच आहे त्याच्यात हा. टिकून राहिलं म्हणजे टिकून राहिलं पाहिजे. अंधार झाला बरोबर की प्रकाश आहे आणि प्रकाश आला की अंधार आहे. नक्कीच 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 हा, मी मारतो पुण्यातल्या याला चक्कर मारतो 1-2 दिवसात. चालेल चालेल, या. हं? मी आहे. येतो 2 फोन दिवस आहे मी करतो मी पुण्यामध्ये अजून. तुम्हाला येस येस सर चालेल चालेल, ओके भेटूया ओके भेटूया. येस गुड नाईट ओके, गुड गुड नाईट, नाईट गुड नाईट, गुड धन्यवाद नाईट. धन्यवाद. धन्यवाद.